योहानाचे पहिले पत्र अध्याय 5 वचन 3 मी वाचतो, सर्वांनी ऐकायचं आहे. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय, आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय, आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या वेळेस आपण जगाच्या अंधारात होतो, पापामध्ये, दुःखामध्ये, संकटांमध्ये जीवन जगत होतो, तो दुष्ट सैतान आपलं जीवन आजारांनी, दुःखांनी, संकटांनी भरत होता. आपल्याला कोणतीच आशा नव्हती, आपला कोणच आधार नव्हता. अगदी त्या डुकरासारखी, म्हणजे एक डुक्कर ज्याप्रमाणे चिखलात मागतो, त्याला आपण किती जरी धुतलं तरीसुद्धा परंतु तो परत त्या चिखलामध्ये जातो. अशा एका पापी स्वभावामुळे आपण त्या पापाच्या घाणीमध्ये, त्या चिखलामध्ये आपण लोळत होतो, माकत होतो, आणि त्या नरकाच्या दिशेने आपण वाट चाललो होतो. आपल्याला कोणतीच आशा नव्हती, कारण की पाप म्हणजे काय, जिवंत देव कोण आहे, बरं काय आहे, वाईट काय आहे, साध्य काय आहे, असाध्य काय आहे, त्याची आपल्याला ओळखच नव्हती. कारण की त्या दुष्ट सैतानाने, जो जगाचा अधिपती आहे, तो दुष्ट लबाड आणि लबाडीचा बाप आहे, त्याने आपल्या आत्म्याचे डोळे बंद केले होते. म्हणजे आपल्याला आत्मिक आंधळ केलं होतं. त्यामुळे आपण देवाला ओळखतच नव्हतो. वाडवडिलांच्या परंपरेनुसार निर्माणकर्त्याऐवजी निर्मात्याची आपण पूजा अर्चना करत होतो. आपल्याला कोणाचीही ओळख नव्हती आणि त्या नरकाच्या दिशेने आपण चाललो होतो. परंतु 2000 वर्षापूर्वी जो देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या जगात मानव रूप धारण करून आला, तो आपल्याला वाचवण्यासाठी, आपल्या सगळ्या पापांची शिक्षा स्वतःवरती घेण्यासाठी, आधी वधस्तंभावरचं लाजिरवाणं मरण स्वीकारण्यासाठी या जगात आला. त्याने आपल्या सगळ्यांच्या पापांची शिक्षा स्वतःच्या देहावरती घेतली. आपल्यासाठी त्याने त्याचा देह तोडूफोडू दिला. आपल्यासाठी त्याने त्याचं निष्पाप निष्कलंक रक्त वाहिलं. आपल्यासाठी त्याने त्याच्या खांद्यावरती वधस्तंभ देण्यात आला, आणि तो वधस्तंभ त्याने वाहिला, आणि त्याच्या हातापायात खिळे ठोकण्यात आले, आणि त्याला त्याच वधस्तंभावरती लटकवण्यात आलं. त्या प्रभू येशूने आपल्या सगळ्या पापांची शिक्षा, आपले सगळे आजार, दुखणी, संकट, शाप, पाप सगळंच्या सगळं स्वतःच्या देहावरती घेतलं, आणि त्या वधस्तंभावरती लाजिरवाणं मरण स्वीकारलं. त्याने आपल्यासाठी आपला स्वतःचा प्राण राखून न ठेवता दिला. तो आपल्यासाठी त्या वधस्तंभावरती मरण पावला. त्याने आपल्यासाठी त्या वधस्तंभावरती बलिदान केलं. त्या प्रभू येशू ख्रिस्तावर ज्या वेळेस आपण विश्वास ठेवतो, त्याला आपल्या जीवनाचा प्रभू आणि तारणारा मुक्तिदाता म्हणून स्वीकारतो, त्यावेळेस आपल्याला पापांची जाणीव होते, आणि आपण आपल्या पापांपासून फिरतो. आपल्या पापांची आपण कबुली करतो. आपण प्रार्थनेला येतो. आपली पाप आपण प्रभूसमोर बोलून दाखवतो, कबूल करतो. आपल्या पापांचा पश्चाताप आपण करतो. प्रभू येशूकडे आपण क्षमा मिळवतो, आणि त्यानंतर आपण जे जीवन जगतो ते पुन्हा जीवन जगू नये अशी देवाची इच्छा आहे. म्हणजे जे पापी जीवन आपण जगत आहोत, तेच पापी जीवन आपण पुन्हा कधीच जगू नये अशी देवाची इच्छा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण देवाची इच्छा पूर्ण केली पाहिजे. आपण देवाच्या योजना पूर्ण केल्या पाहिजे. कारण की आपण जेव्हा जगात होतो, आपण देवापासून दूर गेलेलो होतो.
कारण की ज्या वेळेस प्रारंभी देवाने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली, आदम हव्वा या दोघांना बनवलं. आदम हव्वा या दोघांनी देवाची आज्ञा मोडली. हालेलुया, हालेलुया. आणि त्यावेळेसच या जगामध्ये पाप आलं, पापाचा शिरकाव झाला. आणि जेव्हापासून जशी माणसं या जगात उत्पत्ती वाढत गेली, तसा तसा देवापासून माणूस दूर गेलेला आहे. आज आपलं देवापासून आपलं नातं पूर्णपणे तुटलेलं आहे. हालेलुया. देवाचं प्रेम आपल्यावर तो किती अमर्यादित असं करतो ते आपल्याला आज कळत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याची योजना काय आहे, त्याचं मन काय आहे, त्याच्या इच्छा काय आहेत, त्या आज पापी स्वभावामुळे आपल्याला कळत नाहीत. परंतु ज्या वेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि तेव्हा आपल्या पापांची क्षमा होते. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र रक्ताच्या द्वारे आपल्या पापांची आपल्याला क्षमा करतो. आणि ही पाप क्षमा मिळवल्यानंतर आपण तेच जीवन जगू नये अशी देवाची इच्छा आहे. म्हणजे आपण त्याच्या आज्ञा पाळाव्या, आपण त्याच्यावर प्रेम करावं, आपण निष्कलंक आणि नीतिमान आणि शुद्ध आणि पवित्र असं जीवन जगावं अशी देवाची इच्छा आहे. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही जी देवाची इच्छा आहे आपण कधी पूर्ण करू शकतो? आपण देवावर कधी प्रेम करू शकतो? तर जेव्हा आपण देवाच्या आज्ञा पाळणार, तेव्हाच देवावर आपण प्रेम करू शकतो आणि तेव्हाच देवाची इच्छा, देवाची योजना आपण आपल्या जीवनामध्ये पूर्ण करू शकतो. हालेलुया, हालेलुया. या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे. हालेलुया. आपण देवावर प्रीती कधी करू शकतो? आपण शुद्ध, पवित्र आणि नीतिमान असं जीवन कधी जगू शकतो? ज्या वेळेस आपण देवाची इच्छा, देवाच्या आज्ञा पाळणार, तेव्हाच आपण देवावर प्रेम करणार. म्हणजेच तेव्हाच आपण या जगामध्ये निष्पाप, निष्कलंक, पवित्र आणि नीतिमान असं शुद्ध प्रकारचं जीवन जगणार. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या बायबलमध्ये देवाच्या खूप आज्ञा आहेत, खूप देवाचे नियम आहेत. त्या सगळ्यांचं पालन आपण करू शकतो, कारण की ह्या आज्ञा सरळ आहेत, सोप्या आहेत. बायबलमध्ये पुढे वचनच आपल्याला सांगत आहे की त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. हालेलुया. कठीण नाहीत मग म्हणजे कशा आहेत? म्हणजे त्या सोप्या आहेत. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाची आज्ञा, मुख्य आज्ञा जी आहे ती आहे प्रेम. हालेलुया, हालेलुया. प्रेम या एका आज्ञेमध्ये संपूर्ण बायबलमधल्या ज्या देवाच्या आज्ञा आहेत त्या सामावलेल्या आहेत. फक्त एका आज्ञामध्ये प्रेम म्हणजे प्रत्येकाने देवावर प्रेम केलं पाहिजे, प्रत्येकाने माणसावर प्रेम केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस या जगात होता, त्यावेळेस बायबलमध्ये एक सांगून ठेवलेलं आहे. एक ज्या वेळेस बायबल सांगतं, मार्कच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 12 वचन 28 पासून पुढे, त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तेव्हा शास्त्रांपैकी एक जण त्यांचा वाद ऐकून त्यांना समर्पक उत्तर दिले. हे पाहून पुढे आला आणि त्याने त्याला विचारले, सर्वात पहिली आज्ञा कोणती? हालेलुया, हालेलुया. हा एक शास्त्री होता, शास्त्राचा जाणकार होता. त्याला शास्त्र काय आहे ते माहीत होतं. परंतु तो प्रभू येशूकडे येतो आणि प्रभू येशूला म्हणतो,
पहिली आज्ञा देवाची कोणती आहे? त्यावेळेस येशू त्याला म्हणतो, पहिली ही आज्ञा आहे की ही इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर, आणि दुसरीही जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. यापेक्षा मोठी अशी कोणतीही आज्ञा नाही. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवावर प्रीती करणे, देवावर प्रेम करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे, आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. प्रभू येशू म्हणाला की यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही. हालेलुया. म्हणजे आपल्याला देवावर प्रेम करायचं आहे तर आपल्याला सगळ्यात प्रथम देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. देवाची इच्छा आपल्या जीवनात काय आहे की आपण जे पापी जीवन जगत होतो तसं आपल्याला आता जीवन जगायचं नाही, तर आपल्याला शुद्ध, पवित्र आणि नीतिमान असं जीवन जगायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला देवाच्या आज्ञा पाळणं खूप गरजेचं आहे. आणि ही जी आज्ञा आहे प्रेम, या प्रेम आज्ञामध्येच संपूर्ण बायबलमधल्या आज्ञा सामावलेल्या आहेत. आता प्रभू येशू सांगत आहे की तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की हे एक आज्ञा देत आहे की तू देवावर संपूर्ण मनाने प्रेम कर. आता हे एक मन जे आहे ते एक नाजूक गोष्ट आहे, खूप नाजूक. कारण की ज्या वेळेस आपण आपल्या आवडत्या लोकांवर प्रेम करतो, त्यांच्यावर मन लावतो, त्यावेळेस ते लोक आपलं मन तोडून टाकतात. आपण ज्या वेळेस आपल्या शरीराला कोण मारतं किंवा इजा पोचवतं तेव्हा आपल्या शरीरातून रक्त येतं. ती जखम भरू शकते, त्या वेदना निघून जाऊ शकतात. परंतु कोणी व्यक्ती आपण ज्याच्यावर प्रेम करतो, ज्यावेळेस ते आपलं मन तोडतात, आपल्या मनाला दुःख देतात, त्यावेळेस आपलं मन जे असतं ते खूप दुःखी होतं, मन तुटून जातं. म्हणून मी तुम्हाला म्हणालो की हे जे मन जे आहे एक नाजूक गोष्ट आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही सगळं प्रेम आपल्या मुलाबाळांवर करा, किंवा मी तुम्हाला असं म्हणत नाही की सगळं पूर्ण मन देवावर टाका आणि पूर्ण मनाने देवावर प्रेम करा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला असं म्हणत आहे की पहिलं जे स्थान आहे देवाला द्या, संपूर्ण मनाने देवावर प्रेम करा. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, संपूर्ण मनाने म्हणजे काय, तर आपल्या मनामध्ये देवाविषयी चांगले विचार असले पाहिजेत. आपलं मन फक्त देवासाठी असलं पाहिजे. आपण कधीच देवाला दोष दिला नाही पाहिजे. आपण देवाबद्दल लोकांना फक्त चांगलंच बोललं पाहिजे. आपण देवाला कधी दोष दिला नाही पाहिजे. आपल्या मनामध्ये देवाविषयी प्रेम असलं पाहिजे. आपण आपल्या मनाने देवावर प्रेम केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त पुढे म्हणत आहे की संपूर्ण जीवाने. आता आपण जीव जो आहे, आपला जीव कोणावर असतो? आपला जीव आपल्या मुलाबाळांवर असतो. तो जो जीव आहे तो आपण देवावर लावला पाहिजे. कारण की देव आपल्याला कधीच सोडत नाही, कधीच धोका देत नाही. कारण की ज्या वेळेस आपण आपला जीव आपल्या नोकरीधंद्यावर लावतो, उद्योगधंद्यावर लावतो, आपल्या मुलाबाळांवर लावतो, आईवडिलांवर लावतो, त्यावेळेस काही कालांतराने ही लोक
ह्या गोष्टी आपल्याला धोका देऊ शकतात, आपल्याला याबद्दल पस्तावा होऊ शकतो. परंतु ज्या वेळेस संपूर्ण जीवाने आपण देवावर प्रेम करतो, ज्यावेळेस आपण पहिलं स्थान फक्त देवाला देतो, त्यावेळेस देवाचे महान आशीर्वाद आपल्यावर येतात. देव आपल्याला कधीच धोका देत नाही, कधीच आपला जो जीव आहे, जो आपला प्राण आहे, तो आपल्याला कधीच सोडून देत नाही, तो आपल्याला कधीच टाकून देत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक मी उदाहरण देऊ इच्छितो की ज्या वेळेस एक मुलं बाळं असतात, एक आई वडील असतात, त्यांना मुलं बाळं होतात, ती आयुष्यभर आपली मुलं 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 करतात आणि सगळा जीव आपल्या मुलाबाळांवर टाकतात. त्यांचं शिक्षण, त्यांचं खाणं पिणं, सगळं काही राहणीमान वगैरे करतात. परंतु काही कालांतरानं हीच मुलं वाईट वागतात आणि आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना सोडून देतात आणि परदेशी जाऊन राहतात. हालेलुया. ते त्यांचा जीव जो असतो, जीव जडलेला असतो, तो तोडून टाकतात आणि त्यांना नंतर पछतावा होतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू पुढे म्हणत आहे की संपूर्ण बुद्धीने परमेश्वरावर प्रेम कर. बुद्धी एक देवाचं विशेष दान आहे. देवाने आपल्याला चांगली बुद्धी दिलेली आहे. देवाच्या कार्यासाठी, देवाच्या सेवेसाठी, देवासाठी आपण आपल्या चांगल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. या बुद्धीचा वापर चांगल्या प्रकारे केला पाहिजे, कारण की काही लोक आहेत आज बुद्धीचा वापर बॉम्ब बनवण्यासाठी करतात, काही लोक चोरी करण्यासाठी, योजना तयार करण्यासाठी करतात, काही लोक वाईट करण्यासाठी बुद्धीचा वापर करतात. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जे लोकांचं वाईट करण्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर करतात, त्यांच्या मुलाबाळांवर शाप येतात. त्यांची मुलाबाळांची जी बुद्धी असते ती शापित होते. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणूनच तुम्हाला जर तुमची बुद्धी प्रकाशित करायची असेल, तुमच्या मुलाबाळांची बुद्धी प्रकाशित करून घ्यायची असेल, तर सगळ्यात प्रथम पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या बुद्धीचा वापर देवाच्या कार्यासाठी, माणसांच्या चांगल्यासाठी केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण आपल्या पुढे प्रभू सांगत आहे की आपल्या शक्तीने देवावर प्रेम केलं पाहिजे. आपलं मन, आपला जीव, आपला प्राण, आपली बुद्धी, हे जे काही आहे आणि त्याशिवाय जे काही उरलेलं आपल्यामध्ये आहे ते म्हणजे शारीरिक शक्ती, शारीरिक ताकद. या ताकदीद्वारे, या शक्तीद्वारे आपण देवावर प्रेम केलं पाहिजे. म्हणजे आपण देवाच्या कामासाठी पुढे असलं पाहिजे. आपण सगळ्या प्रकारची सेवा देवाच्या घरामध्ये ज्यावेळेस आपण येतो तेव्हा केली पाहिजे. जे काही काम असेल ते आपण केलं पाहिजे. देवासाठी कुरकुर न करता, वादविवाद न करता, आळस कंटाळा न करता, अगदी जेवे भावे सगळ्या ताकदीने देवाची सेवा केली पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि दुसरी आज्ञा अशी आहे की जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण आपल्या स्वतःची कशी काळजी घेतो? आता तुमचा शेजारी कोण? तुमच्या शेजारी आता जो व्यक्ती बसलेला आहे तो तुमचा शेजारी आहे. तुम्ही इंग्लंडला जा, अमेरिकेला जा, तुम्ही जिथे राहत आहात, तुमच्या अवतीभोवती जेवढे लोक आहेत ते तुमचे शेजारी आहेत. त्यांच्याशी तुम्ही प्रेमाने वागलं पाहिजे, त्यांच्याशी तुम्ही प्रेमाने बोललं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. काही लोक असे असतात ते आपल्याशी वाईट वागतात, आपला छळ करतात, आपल्याला टोचून बोलतात, आपला अपमान करतात. परंतु देवाच्या वचनानुसार, देवाच्या आज्ञेनुसार आपण त्यांच्यावर सुद्धा प्रेम केलं पाहिजे आणि आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. कारण प्रभू म्हणाला आहे, जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा.
हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवावर प्रीती करणे म्हणजे देवाच्या आज्ञा पाळणे होय. आणि देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी कठीण अजिबात नाहीत. आपल्याला फक्त एकमेकांवर, माणसावर आणि देवावर प्रेम केलं पाहिजे. प्रेम ही एकच आज्ञा आहे. या आज्ञेमध्ये संपूर्ण बायबलमधल्या आज्ञा ज्या देवाने दिलेल्या आहेत त्या सामावलेल्या आहेत. हालेलुया, हालेलुया. म्हणूनच माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर तुम्ही या देवाच्या आज्ञा पाळाल म्हणजे देवावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने प्रेम कराल आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कराल, तर तुम्ही देवाच्या प्रीतीमध्ये राहाल, देवाच्या आज्ञा पाळाल आणि तुम्ही देवाचे लाडके व्हाल. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणूनच आजच प्रभू येशूचा स्वीकार करा. त्याच्याकडे या, त्याला आपल्या जीवनाचा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारा आणि आपली सगळी पापं त्याच्यासमोर कबूल करा. केलेल्या पापांचा पश्चाताप करा आणि प्रभू येशूकडे क्षमा मागा आणि पूर्णपणे जगाला पाठ फिरवून देवाकडे या आणि देवाचं प्रेमाचा अनुभव घेऊन, देव आपल्यावर किती अमर्यादित असं प्रेम करतो, तो आपली क्षणाक्षणाला काळजी घेतो, आपल्याला सांभाळतो, आपल्या गरजा पूर्ण करतो. ज्या काही देवाचं प्रेम आहे, जे आता तुम्ही अनुभव घेत आहात, त्या सगळ्याचा अनुभव घेऊन आपलं पण हे कर्तव्य आहे की आपण सुद्धा देवावर प्रेम केलं पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळलं पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवावर प्रीती करणे म्हणजेच देवाच्या आज्ञा पाळणे आणि देवाच्या आज्ञा पालन करण्यास कठीण नाहीत, तर त्या सोप्या आहेत. म्हणूनच माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, याच वचनावर विश्वास ठेवून आजच आपली अंधकाराची कामं सोडून द्या आणि असा निश्चय करा, मी आजपासून देवाला आवडेल असं जीवन जगणार, शुद्ध, पवित्र आणि नीतिमान बनणार. जर तुम्ही असं जीवन जगाल तर तुम्ही देवाचे लाडके व्हाल, देवाच्या प्रेमात राहाल. हालेलुया, 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 हालेलुया. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. तसेच तुमच्यामध्ये जे भाऊ बहिणी आहेत, ज्यांना आजार आहेत, त्यांच्या जीवनात दुःख आहेत, संकट आहेत, समस्या आहेत, तुमच्या आजारी भागावर हात ठेवा आणि शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. मी या क्षणाला तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि या क्षणाला विश्वास बाळगा की या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचे आजार बरे केले, तुमच्या जीवनातून दुःख संकट काढून टाकेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार, प्रत्येक वेदना, प्रत्येक दुखणं या क्षणाला येशूच्या पवित्र नावात नष्ट होऊ दे. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या, प्रत्येक संकट येशूच्या पवित्र नावात निघून जाऊ दे. तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधकाराचं काम या क्षणाला येशूच्या पवित्र नावात नष्ट होऊ दे. तुमच्या जीवनातील प्रत्येक सैतानी बंधन प्रभू येशूच्या सामर्थ्याने, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला मी तोडून टाकत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात येऊ दे. तुमच्या जीवनातील त्या दुष्ट सैतानाने ज्या काही योजना आखलेल्या त्या सर्व योजना या क्षणाला येशूच्या पवित्र रक्तामध्ये रद्द होते आणि प्रभूचे महान आशीर्वाद तुमच्यावर येऊ दे. आमीन.